होय, पठारावर चोरट्यांचेच राज्य अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांना आली आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे. चोरट्यांनी पठार भागात अक्षरशः नंगनाथ चालवला असून शेतकऱ्यांच्या केबल मोटारींची चोरी नित्याचीच बाब झाली आहे. अनेक व्यावसायिकांची दुकाने देखील फोडले जातात. दुचाकी चारचाकींच्या चोऱ्या होत असतानाच घरफोड्याही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच दारू, जुगार, गांजा, मटका, गुटखा, वाळू उपसा हे सर्व अवैध व्यवसाय राजरोस खुलेआम सुरू आहेत. आणि या गोष्टींना पाठबळ कुणाचे हे न समजण्याइतपत पठार भागातील जनता दूधखुळी नाहीये. महत्त्वाचे म्हणजे एकाही चोरीचा तपास घारगाव पोलिसांना लावता आला नाही किंवा गुन्हेगारी अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करता आले नाही. त्यामुळे पोलिसांचा धाक संपलेला दिसत आहे. पोलिसांना चोऱ्यांकडे अथवा वाढलेल्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यायला वेळ आहे की नाही हाच प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे. त्यातच आता अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी परिसरात 5 शेतकऱ्यांच्या केबल आज्ञा चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. बाळासाहेब नामदेव पाडेकर, सोपान नानाभाऊ पाडेकर, शांताराम नामदेव पाडेकर, सुयश उल्हास काकडे, बाळासाहेब डोंगरे आदी शेतकऱ्यांच्या कसनदीलगत विहिरी आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे लाईट आल्यावर शेतकरी मोटारी सुरू करण्यासाठी गेले असता मोटारी सुरू झाल्या नाही. विहिरींकडे जाऊन बघितले असता केबल दिसून आल्या नाही. यात सर्व शेतकऱ्यांच्या मिळून जवळपास 2300 फूट केबलची चोरी झाली असल्याचे निलेश पाडेकर यांनी सांगितले. माझं नाव निलेश बाळासाहेब पाडेकर, राहणार शेळकेवाडी. सोपान नानाभाऊ पाडेकर यांची 600 फूट केबल चोरीस गेली. नामदेव नानाभाऊ पाडेकर यांची 600 फूट केबल चोरीला गेली. बाळासाहेब डोंगरे यांची पण 600 फूट केबल चोरीला गेली. सुयश उल्हास काकडे यांची 400 फूट केबल चोरीस गेली. अशी 6 ते 7 जणांच्या केबल चोरीला गेल्यात. असं 60 ते 70 हजार रुपयाचे केबल पूर्ण चोरीला गेलेले आहेत. दरम्यान पोलीस जर गुन्हे रोखू शकत नसतील तर सर्वसामान्यांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची हाच प्रश्न पठार भागातील सर्वसामान्य नागरिकांना पडलेला दिसत आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.